गोविंदा धावनी स्तुती स्वीकार। आता गोंदो नावाचा एक माणूस आहे, म्हणजे त्याचं नाव खरं गोविंद आहे, पण आमच्या स्वामी त्याला गोविंद हे प्रासादिक नाम म्हणजे प्रसन्नतेने नाव ठेवलेलं नाव आहे, पण त्याचं नाव आहे गोंदो। तर हा बळेगाव आहे ना, आपण बळेग्रामचं स्थान करतो ना पांचाळेश्वर जवळ, तिथल्या त्या मंदिराचा तो पुजारी होता। पवतेच्या निमित्ताने बहुतेक सर्वच भक्तजन दर्शनाला आले होते। बळेग्रामला राहणारा बळेग्रामच्या सत्यदेवीच्या पुजारी गोंदो उर्फ गोविंद तोही दर्शनाला आला होता। एके दिवशी आम्ही सकाळच्या पूजा अवसरानंतर रामनाथाच्या देवळाकडे विहरणासाठी गेलो। सोबत भक्तजन होते। आम्ही रामनाथाच्या पट्टीशाळेत आसनी उपविष्ट होतो। बळेग्रामला सत्यदेवीच्या गुंफेत वास्तव्यासाठी असताना आमच्या सन्निधानी गोंदोला अनिष्ट घडले होते। आता आमचे स्वामी त्या बळेग्रामच्या सत्यदेवीचा जो पुजारी होता गोंदो, त्याला आमचे देव गोविंद म्हणायचा, तर त्याला स्वामी म्हणतात आमच्या सन्निधानात त्याला काहीतरी अनिष्ट घडलं होतं, आणि ते अनिष्ट नासण्यासाठी त्याला आमचे स्वामी कोणतं कर्म करायला होतात पहा। सन्निधानी नासणार नव्हते, असन्निधानी आपलं सन्निधानी नासल्याशिवाय नासणार नव्हते। ते जर तसेच राहून गेले असते तर त्यांना पुढे जन्मोजन्मी ओकटे फळ भोगत राहावलं असते। आता देव काय म्हणतात, सन्निधानाचे भोग सन्निधानीत भोगले पाहिजे आणि असन्निधानीचे भोग असन्निधानीत भोगले पाहिजे, पण सन्निधानातले भोग जर राहिले तसेच तर असन्निधानी त्याला खूप जन्म घ्यावे लागतात भोगायला। मग तसं होऊ नये म्हणून शक्यतो देव काय करतात, सन्निधानातलं ओकटं सन्निधानीच फेडायला लावतात। ते कसं लावतात पहा। त्याने जसे अनिष्ट जोडले तशी आमची मनापासून सेवादास्य करून आमची कणोबी जोडली होती। त्याने अनिष्ट बी जोडलं आणि कणोबी जोडली। तुम्हाला कालच्या निर्णयामध्ये मी सांगितलं होतं ना की हा जीव कणोबी जोडतो आणि अनिष्ट बी जोडतो, पण देव त्याचे अनिष्ट बघत नाही, त्याची कणव बघतात आणि कणवेनुसार त्याच्या अनिष्ट नासायचा प्रयत्न करतात, तो लेप नासायचा प्रयत्न करतात। तसं याचं अनिष्ट नासण्यासाठी देव काय करतात पहा। त्या कन्वेपोटी गोदेचे सन्निधानीची ओकटे सन्निधानीत फिरून घेण्याच्या हेतूने आम्ही मुद्दामच म्हणालो, या लक्ष्मीयासी पळण्यास पुरेसा पडेल असा तुमचा कोण आहे। मग आता देवाने इथं काय केलं की या गोंद्याचं म्हणजे गोविंदाचं सन्निधानातलं अनिष्ट घडलेलं जे काही लेप लागला होता तो नष्ट करण्यासाठी देव काय म्हणतात की आता आम्ही लक्ष्मी एक दुसरा भक्त आहे, मग तोही पुजारीच असतो, तर त्या लक्ष्मीयाशी कोण शर्यत करणार का, म्हणजे शर्यत आता इथे देव शर्यत लावतात की या शर्यतीमध्ये धावायचं काम करायचं आहे, तर या शर्यतीत ह्यांच्याबरोबर कोण धावेल का असं देव प्रश्न उपस्थित करतात। त्या लक्ष्म्या उर्फ लखुदेव सिंहनारायणच्या देवळाचा पुजारी, हाही सिंहनारायणच्या पूजाच्या देवळातला पुजारीच होता। त्यांनी आमची खूप सेवा केली होती। त्याचेही आणायचे अश्वाचे लेप नासायचे होते। अश्व म्हणजे काय काय म्हणतात, घोडा, ते घोड्याचे लेप नासायचे होते। जसे आबाईसाचे पक्षाचे लेप नासले, काल ह्याची बी लेप नासले नाही का, माशाचे आणि ह्याचे, दायंबा ना, आणि नागदेवाचार्याचे, आणि ते पाण्यात बुडायचे लेप नासले, तसं नाथोबाचं। तसं आता या लखुदेवाचे अश्व म्हणजे घोड्याची लेप नासायची होती, आणि ह्याला अनिष्ट घडलं होतं गोदो गोविंदाला, हे दोघांची लेप नासायची होते। म्हणून देव काय करतात पहा, गोविंदा चांगला तगडा तुकडा आणि चपळ असल्यामुळे तो शर्यतीत भाग घ्यायला पुढे येईल हे आम्हाला माहीत होते। त्यापर्यंत तो पुढे होत म्हणाला, जी मी पुरेसा पडेन शर्यतीत, मी लक्ष्मीयाला नक्कीच हरवीन। म्हणजे हा गोदो गोविंद आहे, तो मला मी लक्ष्मीयाला सहज पाळण्याच्या शर्यतीत मी त्याला हरू शकतो, तर मी बी ह्याच्यामध्ये भाग घेतो असं तो देवाला सांगायला लागला। देव काय म्हणतात, अरे नको रे गोविंदा, तू नको धावूस,
लखुमिया तुला आवरणार नाही, कारण देवाला माहिती आहे की पुढं काय घडणार आहे ते. म्हणून देव काय करतात, त्या गोविंदाला दाबतात, म्हणतात तू काय पाळायच्या शर्यतीत काय भाग घेऊ नको, तू हारशील. आम्ही गोविंदाला अधिक द्वेष चाडला म्हणून निराकरित म्हणालो, तसा तो द्वेषाने म्हणाला नाही की मी लखुमियाला मी हरवूनच दाखवी. देव त्याला नको म्हणायचे आणि हा गोविंदा म्हणायचा नाही मी त्या लखुमियाला हरवीनच, मी याला मी द्वेषाला देव नको म्हणले की. आणि मग तो काय झाला, शर्यतीला तयार झाला. मग देव काय म्हणतात, ठीक आहे तू म्हणतोस तर ते होऊ जाऊ द्या असे म्हणून परवानगी देऊन शिवनारायणचा कोपरा आणि आम्ही असा भोजा ठरवून आम्ही म्हणालो बरे तर शिवनारायणच्या कोपऱ्याला शिवून जो अगोदर आमच्यापर्यंत पोहोचेल तो जिंकेल. म्हणजे शिवनारायणचा कोपरा असेल एक फरलांभर दत्तनगरच्या अंतरा एवढा, आणि देव इथं बसलेले होते. आणि देव म्हणतात की त्या शिवनारायणच्या मंदिराच्या कोपऱ्याला हात लावून आम्हाला येऊन शिवायचं, जो पहिला आम्हाला शिवल तो जिंकला म्हणायचा. म्हणून अशी दोघांची शर्यत लावली, लखुमियाची आणि गोविंदाची. संकेत करता दोघांनी धाव घेतली, आपण जिंकून दाखवायचे या हर्षेपोटी ते अगदी त्यांच्यात असलेली ताकदपणा लावून धावत होते. आता देवाने संकेत केलं दोघंही लागले पाळायला. आता पळता पळता काय झालं की आपण जिंकून येऊ या ईर्ष्यापोटी दोघंही ताकद लावून पळू लागले. शिवनारायणच्या कोपरा शिजून परत फिरले. शिवनारायणच्या दक्षिणेस पिंपळ होता, त्या पिंपळाच्या पश्चिमेत गोदोच्या पायात खडा रुतला. ज्याला देव म्हणत होते ना की तू या शर्यतीत भाग घेऊ नको, पण तो म्हणा नाही मी घेणारच, आणि नेमका त्याच्या पायात खडा रुतला. आता रुतल्यामुळं काय झालं की आमच्यापर्यंत पोहोचण्यात केवळ त्याला अर्धा फरलांग शिल्लक राहिले, पण तितक्यात अचानक त्याचा तोल गेला आणि धडकन तो कोसळला, मूर्छित पडला आणि त्याचे गुडघे घसरून रक्ताबंबाळ झाला. म्हणजे कर्मनाश होण्यासाठी देव किती क्रिया करून घेतात. जीवाला काही माहिती नसतं की स्वामी आपल्याकडे असं का करून घेतात, पण स्वामीच्या शब्दाला खूप महत्त्व आहे. स्वामीच्या शब्दानुसार जो क्रिया करेल त्याला ती देवता त्या कर्मातून मुक्त करते. तसा हा रक्तबंबाळ झाला, जखमी झाला, गुडघ्यावर पाडला, खड्यावरून पाडला. भक्तिजन गोंदो पडला असे म्हणून ओरडून उठले. आम्ही धावत त्याच्याकडे गेलो. आता जसं सगळ्यांनी ओरड घातली गोंदो पडला म्हणून मग स्वामी सुद्धा त्या गोंदोला बघायला स्वतः देव निघाले. आम्ही त्याला उठवले, त्याचे गुडघे दुखवले होते, त्याला श्रीमुखीचा पिंक लावली आणि तांबूळ बांधले आणि भक्तिजनांनी आमच्या चांदोबा धरला आणि गोंदो सावध झाला. मग स्वामीने जी पिंक होती ती पिंक त्याच्या जखमेवर बांधली आणि त्याला घेऊन यायला लागले. मग उन्हात तानाचा टाईम, मग या भक्तिजनांनी काय केलं, चांदोबा धरला, म्हणजे कपडा धरला स्वामींच्या डोक्यावर. भक्तिजन आमचा चांदोबा धरला आणि मग तो सावध झाला. तेव्हा आम्ही त्याला म्हणालो, गोविंदा आम्ही तुला सांगितले होते ना की या लखुमियाची बरोबर तू करू शकणार नाही, पण तू आमचे ऐकत नाही, त्यामुळे तुला एवढं दुःखाच्या समोर जावं लागलं. आता वास्तविक स्वामीनेच त्याला ही क्रिया करायला लावली, स्वामीनेच त्याला उत्तेजन दिलं आणि स्वामीच त्याला म्हणतात तुला तर आम्ही म्हणलं होतं की तू या लखुमियाशी शर्यत करू नको, पण तू ऐकलं नाही, आता हे तुला त्या दुःखाच्या समोर तुला जावं लागलं, असं देवच त्याला उलट म्हणतात. मग देवाने त्याच्यात एक वचन सांगितलं, आम्ही निराकरिले ते करू नये. म्हणजे ज्या गोष्टीचं आम्ही निराकरण केलेलं आहे ती गोष्ट करू नये, आणि ती जर केली तर काहीतरी घटना घडतेच. अर्थात तुला निराकरले ते फार मोठे निषेधरूप नव्हते, पण न कळत तुझ्याकडून आज्ञाभंग घडला, त्यामुळे तुम्हाला साधारण अशा दुःखपत्राला सामोरं जावे लागले. आता आज्ञाभंग केल्याचा लय मोठा दोष असतो, लय मोठा गुन्हा, लय मोठी शिक्षा असते त्याला. परंतु आम्ही तुला ह्या साधारण दुःखातून तुम्हाला आम्ही सोडवलं, म्हणजे ठेस लागली अशा दुःखातून सोडवलं नाही तर ह्याच्यात तुझा हातपाय मोडणार असं दुखापत होती मोठी. कन्वेपोटी आम्ही तुम्हाला चटकन दुःखमुक्त केले, पण आम्ही अनिष्ट, अविधी, हिंसा, अन्य धर्म हे निषेधरूप क्रिया करण्यास आम्ही निराकरिले आहे. आणि देवाने सांगितलं ना, हिंसा करू नका, अविधी करू नका,
अशा प्रत्येक वाचनामध्ये सांगितलेल्या आहेत गोष्टी. तर अनिष्ट, अविधी आणि हिंसा आणि अन्य धर्म म्हणजे अन्य देवतेचं विधी मार्ग म्हणजे विकल्पाचे कार्य, हे आमच्या स्वामींनी काय केलं, या गोष्टीला विरोध केलेला आहे. निषेधरूप क्रिया करण्यास निराकरले, त्या जर केल्या तर दृष्टरूप दुःख तर भोगावंच लागल, प्राप्त तर होईलच, पण परत नरक भोगावे लागतात. मग असं जो कोणी अनिष्ट किंवा अविधी किंवा हिंसा किंवा अन्य धर्म असं जर वागलं तर त्याला ह्या जन्मात तर दुःख भोगावं लागलच, पण त्याला नरक बी भोगावे लागतं. म्हणून आपल्या देवाने सांगितलेल्या वचनाप्रमाणेच राहायचा प्रयत्न केला पाहिजे. मग देव उदाहरण देतात. देव काय म्हणतात, श्री दत्तात्रेय प्रभूंनी सहस्रार्जुनाला असाच वर दिला होता. माहिती आहे ना सहस्रार्जुनी कथा. मग त्या सहस्रार्जुनाला असाच वर दिला होता आणि देवाने त्याला काय सांगितलं होतं की तुझ्या हातून गाय, ब्राह्मण, स्त्री यांच्यावर शस्त्र चालू नकोस अशी तुला आज्ञा दिली होती, पण तू त्या आज्ञाचा भंग केला. कोणासाठी भंग केला? हे कामधेनूसाठी भंग केला. मग एक स्त्रीची हत्या घडली, एक गायीची हत्या घडली आणि एक ते ब्राह्मणाची हत्या घडली. परशुरामाची वडील नाही का जमदाग्नी, हा, आणि रेणुका ही देवताच होती, ती बी स्त्री झाली ना. आणि गाय म्हणजे गायी, स्त्री आणि ब्राह्मण, तिने हत्या झाली. मग त्या 3 हत्येस्तव काय झालं, तुला आज्ञा दिली होती की त्यांच्या शस्त्र चालू नकोस, तू आज्ञाभंग केल्यामुळे परशुराकडून तूही मारला गेला. म्हणजे तुझाही मृत्यू झाला आणि मेल्यानंतर जे काही नरक होणार जडत्वाचे वगैरे ते वेगळंच. म्हणजे सगळ्या याला आज्ञाभंग केल्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी तुझ्या पाठीमागं लागल्या. कानाचा गुरुपेक्षा अधिकृती केल्यामुळे एक किंचित तो हुडीमुळे देहघात झाला. त्या कानाचं बी असं का स्त्रीपासून देहघात झाला ना, ते देवाने उदाहरण दिलं. त्यांनी असंच गुरुचा अपमान केला होता. अशा प्रकारे परमेश्वराची आज्ञा भंगल्यामुळे दृष्टरूप देहघात तो होतो. कदाचित वाचला तर त्याला नरक निष्पत्ती होण्याचा हेतू असतो. आता जे वाईट कर्म करणारी लोक असतात त्यांना दृष्टपर नरक भोगावे तर लागतात. आणि वेळ पडल्यास काय होतं की त्यांना समजा इथं जरी काही त्याला नाही झालं तरी मेल्यानंतर त्याला दुसऱ्या ठिकाणी ती देवता नरक भोगायला लावते, पण त्याला काही सोडत नाही ती. अशा साधकाला दृष्टरूप 3 ताप प्राप्त होतात. जसं 3 तापाने हा सहस्रार्जुन आला होता श्री दत्तात्रेय प्रभूच्या ठिकाणी, तसं हे 3 तापाने या जीवाला दुःख भोगावे लागतात. अदृष्टपर ईश्वराची कणव तुटते. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी मतद्रव्य सेवन करू नका असे पुन्हा पुन्हा सांगून दान पुण्य करण्यासाठी यादवांना प्रभाक्षेत्रीला पाठवले होते. आता श्रीकृष्ण महाराज सुद्धा त्यांच्या त्या मुलांना पाठवलं होतं ना दान धर्म करण्यासाठी काहीतरी प्रभास क्षेत्रीला. ते त्याने तिकडे न जाता दारू पीत बसले आणि दारू पिल्यामुळं काय झालं, ते आपापसात झुंजून मेले. ईश्वराची आज्ञा भंग केली, मतद्रव्य सेवन केले आणि परिणामे आपापसात झुंजून मेले. म्हणून आम्ही निराकरलेल्या कोणत्याच निषेधरूप क्रिया करू देत नाही. मग स्वामी काय सांगतात, अशा ज्या काही गोष्टी असतात ज्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो ती गोष्ट ह्या जीवानी करायला नाही पाहिजे. आणि सांगून सुद्धा जर हा जीव ऐकत नसेल तर त्याला पुढे दुःख ती देवता भोगायला लावते. आम्ही अनिष्टजनक निषेधाविषयी निरूपण करीत होतो, तितक्यात आमच्यावर भक्तिजनांनी धरलेले छत्र, भोवतानी भक्तिजन, समोर दुखावलेला गोंदो, आम्ही त्याची करीत असलेली विचारपूस, हे सर्व दृश्य पाहून सारंग पंडिताचे पांडित्य उत्सांबळून आले. आता ते गोंदची देवापी समजूत घालतायत. काही भक्तिजनांनी चांदवा धरलेला आहे आणि तो गोविंदा दुःखी आहे, रडतोय, पडतोय. हे सगळे दृश्य जसं काय त्या द्वापार युगातल्या भीष्म ज्यावेळी शरपंजरी पडला होता तसं त्या सारंग पंडिताचं काय झालं, पांडित्य उफाळून. म्हणजे सारंग पंडित लागला सांगायला. तो काय म्हणतो, सारंग पंडित पहा, तो म्हणतो की अभियतपणे बोलून गेला, जी
द्वापर युगामध्ये पितामह भीष्म शरपंजरी पडले तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्ती यादवासहित त्यांच्या समाचाराला गेले, समोपचाराला गेले होते, तेव्हा असाच प्रसंग अभूतपूर्व दिसत होता. अगदी तसाच आता प्रसंग दिसत आहे. त्यावर देव का म्हणतात, का हो पांड्या, पांडित्य मिरवता आले काय? आम्ही मिश्किल हास्य स्वीकारून म्हणालो की तुम्ही ह्याच्यासाठीच आले का पांडित्य गाजवायला? तिथं एक जीव दुःखाने व्याकुळ झालेला आहे आणि तुम्ही आता द्वापरीतल्या गोष्टी सांगून काय उपयोग आहे त्याचा? नाही जी, यथार्थ तेच वर्णन करत आहे. सारंग पंडित आत्मपूर्वक म्हणाले. मग सारंग पंडित काय म्हणतात, अहो यथार्थ मी वर्णन केलं की ज्यावेळेस तसं त्या भीष्मावर दुःख प्रसंग आला तर श्रीकृष्ण चक्रवर्ती त्याचा समाधान करण्यासाठी आले यादव सैन्यासह. तसे आमचे स्वामी भक्तिजनासह आले या गोविंदीचं हे करायला. नाही जी, यथार्थ तेच वर्णन करत आहेत सारंग पंडित आत्मविश्व प्रमाण. नंतर गोदोला पूर्णपणे दुःखमुक्त करून आम्ही भक्तिजनासह गुंफेत परतलो. तर अशा प्रकारे या गोंदोचा आणि लखुम्याचा अश्वलेप आणि त्यांनी जे सन्निधानात जे निषेध केला होता, जे अनिष्ट घडलं होतं ते अनिष्टाचं लेप, हे दोघी भक्तांचे लेप स्वामींनी काय केले, ह्या निमित्ताने नष्ट केले. तर अशा प्रकारे परमेश्वर प्रत्येक भक्ताचे दुःखाचे लेप नष्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याला सुद्धा सन्निधानी असे खूप लेप आपण सुद्धा जोडलेले. पण आपण जर विधीवर राहिलं तर आपले सुद्धा लेप हळूहळू परमेश्वर कोणत्या ना कोणत्या निमित्ताने नष्ट करतील. पण आपण सतत परमेश्वराच्या ईश्वराच्या चिंतनामध्ये स्मरणामध्ये राहिलं पाहिजे, तर आपल्याला ईश्वराचं साह्य वर्तन. दंडवतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री दत्तात्रेय महाराज